बऱ्याच लोकांचा असा संशय आहे की तुकोबाराय वैकुंठाला नाही गेले, तुकोबारायांचा खून झाला. आणि महाराज दुर्दैव हे की अशा प्रकारचं मान्य करणारे वारकरी सुद्धा आहेत. काही ठराविक अशा प्रकारच्या समाजाला दूषण देण्याकरता अलीकडे ही पसरलेली आहे. महाराज ज्यांच्या मंडळीला तुकोबारायांची सेवा करणाऱ्या जिजामाऊलीला काटा मोडला, तर ज्या पांडुरंगाने जिजामाऊलीचा पाय आपल्या मांडीवर घेऊन काटा काढला, त्या तुकोबारायांचा कोणी खून करतंय आणि पांडुरंग गप्प बसतील? तुकोबारायांना खरंच जे मानत असतील, ज्याने तुकोबारायांचा गाथा वाचलेला असेल, देव आणि भक्ताचा काय संबंध असतो, देव भक्तावर किती प्रेम करतो, किती माया करतो, किती जिव्हाळा असतो भगवंताच्या ठिकाणी भक्ताविषयीचा. यस्तान द्वेष्टी समान द्वेष्टी. भक्ताला परमात्मा आपला प्राण मानतात, प्राण. आणि त्या प्राणावर कोणी आघात करतोय आणि भगवान काहीच करत नसतील, हे तो म्हणू शकतो की देवाचं अस्तित्व ज्याला मान्य नाहीये, शुद्ध नास्तिक अशा प्रकारचं आहे. गळ्यात माळा घालणाऱ्याने अशा प्रकारची विधानं करावी. याच्यासारखं माळकऱ्याचं दुर्दैव मला नाही वाटत दुसरं कोणतं असेल. बरं, स्वतः तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये निर्याणाच्या अभंगाचं प्रकरण आहे. म्हणे रामेश्वर सकाळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. त्यावेळेस असणाऱ्या रामेश्वर शास्त्रीचा अभंग आहे. तुकोबारायांचे एकनिष्ठ असणारे भक्त निळोबाराय. कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तले, मानव देह घेऊनी सशरीर तुकोबाराय महाराज वैकुंठाला गेले, असं निळोबाराय सांगतात. वैकुंठाला गेल्यानंतर 3 वेळेला तुकोबाराय पुन्हा सशरीर खाली आले, असे अभंग आहेत, अशा कथा अशा प्रकारच्या आहेत. मग तुकोबाराय वा नको वैकुंठीचा वास म्हणतात. इथं भक्तीमध्ये किती अशा प्रकारचा आनंद आहे असं सांगतात. मग तुकोबाराय वैकुंठाला गेलेच कशाला, गेलेच कशाला? त्याची अनेक कारण आहेत, अनेक कारण आहेत. महाराज संतांची शक्ती असली तरी संत भगवंताच्या जगताच्या नियमामध्ये उलथापालत नाही करत.